मंत्री आल्या स्वतः त्यांचा तापा इथून जातो, मात्र उपोषणस्थळी भेट देत नाही. ही दुर्दैवी बाब म्हणावं लागेल. 7वा दिवस आहे. सोडण्याची विनंती देखील केलेली आहे, फोनवर देखील संवाद त्यांचा साधून दिलेला आहे. आज जालना जिल्ह्याच्या वतीनं आमचे 2 पदाधिकारी उपोषणकर्ते समाजाचे प्रश्न घेऊन उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांचा उपोषणाचा 7वा दिवस आहे. त्यांचं उपोषण सोडावं अशा प्रकारची विनंती मी आमदार म्हणून समाजाला केलेली आहे, उपोषणकर्त्यांना केलेली आहे. उपोषणकर्त्यांची मागणी होती की आम्हाला पालकमंत्र्यांशी बोलायचं आहे. माननीय पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी बोलणं करून दिलेलं आहे. त्यांनी विनंती केलेली आहे उपोषण सोडवा. मी मुख्यमंत्र्यांशी बोलते, सरकारशी बोलते. मी स्वतः उपोषणकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न सोडू. गेली 30-40 वर्ष हा समाजाचा प्रश्न आहे आणि बंजारा समाज गरीब आहे आणि बंजारा समाज कोणाचं हिसकून घेत नाही आहे. आपल्या न्याय मागण्यासाठीचा हा लढा आहे आणि या लढ्याला माझा पाठिंबा आहे. आता पदाधिकारी बसतील, कारण उपोषणाला 7 दिवस झालेले आहेत. उपोषणकर्त्यांना नीट आता बोलता येत नाही आहे. त्याच्यामुळं त्यांनी उपोषण सोडावं. समाजाचे जी काही लढा आहे, STमध्ये जे काही आरक्षण पाहिजे आहे किंवा सवलती पाहिजे आहेत, या संदर्भात मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन. 7 दिवस झाले, प्रशासन येत नाही आहे, पाहत नाही आहे. कलेक्टरांची मागणी आहे त्यांची, कलेक्टर जर आल्या तर आम्ही उपोषण सोडू. कलेक्टर खाली येत नाही आहे. मी या संदर्भात माननीय RDC आहेत, SDO आहेत, यांच्याशी बोललो, त्यांना संदर्भ दिला. अशाच प्रकारचं धनगर समाजाचं आंदोलन चालू होतं. 1500 लोक होते. प्रशासनाचं कोणी खाली आलं नाही आणि त्यामुळं त्यावेळेला अनुचित प्रकार घडला आणि म्हणून प्रोटोकॉल काही असेल तर RDC आहेत, SDM आहेत, यांनी खाली यावं. उपोषणकर्त्यांना आपण आश्वासन द्यावं की आम्ही प्रस्ताव पाठवतो. आत्ता RDC आणि SDM दोघंही उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं आता पदाधिकारी बसून निर्णय घेतील आणि उपोषणाच्या पुढची दिशा ठरवतील. येत्या काळात मुख्यमंत्र्यांसोबत काही संवाद तुम्ही साधणार आहात का आणि सभागृहात काही प्रश्न? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मराठवाड्यातलं पहिलं पत्र भाजपचा आमदार म्हणून दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांशी या विषयावर मी बोललेलो आहे. या समाजाची कोणाचंही हिसकून घेण्याची मागणी नाही. आम्हाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळावं, आमची न्याय मागणी आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.